कोल्हापूर जिल्ह्यात बेकायदेशीरपणे एचएसआरपी तयार केली जात असल्याचा तपास करण्यासाठी पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी स्थानिक गुन्हेन्वेषण शाखेला आदेश दिला होता. त्यानुसार स्थानिक गुन्हेन्वेषण शाखेचे निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ आणि उपनिरीक्षक शेष मोरे यांच्यासह अंमलदारांची 2 पथकं तयार केली होती. या पथकातील अंमलदार नवनाथ कदम यांना हातकणंगले तालुक्यातील साजणी गावातील बसस्थानकासमोर साई रेडियम आर्ट्स दुकानातून बेकायदेशीरपणे एचएसआरपी तयार करून त्याची विक्री केली जात असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ आणि पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे यांच्या पथकानं बुधवारी साजणीमधील संतोष यादव याच्या साई रेडियम आर्ट्स या दुकानावर छापा टाकला. या कारवाईत संतोष यादवला ताब्यात घेत एम्बॉयसिंग मशीन, फाईल, हीटर, वेगवेगळ्या नंबर प्लेट, सॉकेट, डाय, स्टिकर असं सुमारे 4,06,960 रुपयांचं साहित्य जप्त करण्यात आलंय. तर हा संतोष यादव त्या एचएसआरपी नंबर प्लेट शासनानं ज्या अधिक बंधनकारक केल्या त्या बनवताना मिळून आला. तिथं आपण साई रेडियम आर्ट्स या दुकानावर छापा टाकला. त्यावेळेला तो तिथं त्या नंबर प्लेट बनवताना मिळून आलेला आहे. त्यास आपण ताब्यात गेलेला आहे. त्यासोबत तो ज्या मशीनवर बनवत होता त्या मशीन्स पण आपण ताब्यात घेतलेल्या आहेत. तिथं काही 30-40 डुप्लिकेट नंबर प्लेट पण आपल्याला मिळाल्या. अगदी शासनाचे व्हेंडर जे अधिकृतपणे बनवतात तसे हुबेहूब तो बनवत होता आणि तिथं ते इंडिया नावाचं होलोग्राम असलेला रोल पण आपल्याला मिळालेला आहे. सर्व स्टिकर्स मिळालेले आहेत, रॉ मटेरियल मिळालेलं आहे, तसेच ब्लँक नंबर प्लेट मिळालेले आहेत. त्याचप्रमाणे त्याच्यासाठी जे डाय लागतात ते डाय पण आपण ताब्यात घेतलेले आहेत आणि प्रेसिंग मशीन पण आपण ताब्यात घेतलेलं आहे. तर त्याच्याकडनं काही जणांनी यापूर्वी पण नंबर प्लेट अशा बनवून घेतल्या असल्याचं समजते. त्याची पण आम्ही माहिती घेत आहोत. ज्यांनी अशा नंबर प्लेट डुप्लिकेट त्याच्याकडे बनवून घेतलेल्या आहेत आणि वापरलेल्या आहेत त्यांच्यावर देखील माहिती घेऊन आम्ही कारवाई करत आहोत. तसेच हे मशीन्स त्यानं कुठनं आणले, त्याला कोणी मदत केली याची देखील माहिती घेऊन पुढील कारवाई करीत आहोत. डीवायएसपी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हेन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, पोलीस अंमलदार नवनाथ कदम, रामचंद्र कोळी, परशुराम गुजरे, सुरेश पाटील, रुपेश माने, विनोद कांबळे आणि अरुण धनगर यांनी या कारवाईत सहभाग घेतला.